तुम्ही त्यांच्या मंचावरून जाऊन तुम्ही भाजपावर जी टीका केली आणि तुम्हाला माहिती आहे की त्या उभ्या आहेत, त्या भाजपच्याही उमेदवार म्हणून उभ्या आहेत, भाजप बरोबर त्या सत्तेत आहेत, त्या ऑलरेडी उपमुख्यमंत्री होत्या, त्यामुळे तुम्ही त्यांची नक्की मदत करत होतात की तुम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होता? आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, तिथं मी प्रचार सभा नाही केल्या, मी घोंगडी बैठका घेतल्या आणि त्या घोंगडी बैठकामध्ये कुठंच मी सरकारच्या विरोधात बोललेलो नाही. मी फक्त एवढंच बोललो की दादांकडे बघा आणि मतदान इतकं करा की एक रेकॉर्ड झालं पाहिजे. 70-80 गावामध्ये मी तिथे गेलो, तिथे जाऊन कोणाच्याही विरोधात तिथं बोललो नाही, उलट दादांकडे बघून तुम्ही मतदान करा एवढंच बोललो. आणि मी सुनेत्रा काकींच्या प्रचाराला गेलो हे टेक्निकली खरं असलं तरी दादा गेल्यानंतर ती जागा जी मोकळी झाली होती त्याच्यावर जी पोटनिवडणूक लागली होती, तर त्या पोटनिवडणुकीमध्ये आपला कुठेतरी सहभाग तिथं असावा, दादांच्या कार्याकडे दादांप्रती असणारा रिस्पेक्ट म्हणून मी खरं तर तिथं गेलो होतो. राजकीय भूमिका नव्हती, ती भावनिक भूमिका होती. हाच प्रश्न मी अजून पुढे नेते. म्हणजे तुम्ही म्हणता की तिथं टीका केली नाही किंवा तुम्ही ह्या कारणाने गेले, मान्य करतो, पण एकंदरीत तुमच्या प्रत्येक वक्तव्याचा रोख जो आहे, सगळ्यात मोठं नुकसान जर कुठलं होणार असेल तर ते दादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचं होणार. अशाच पद्धतीचं तुमचं सध्याचं राजकारण सुरू आहे. नाही, आता जो कुठला पक्ष चुकीचा वागतो त्याच्या विरोधात आम्ही बोलणारच ना. आता भाजप निर्णय घेताना चुकलं, नाही तर भाजपचे नेते मोदी साहेबांनी सांगून सुद्धा विमानाने जेव्हा नाशिकला गेले आम्ही टीका केली. जो चुकतो त्याची आम्ही टीका करणार, कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात त्यामुळे सामान्य लोकांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण तिथे निर्माण होते. आता जर अजितदादांच्या पक्षातले सर्वच नेते नाहीतर महत्त्वाचे नेते जर चुकीचं वागत असतील तर आम्ही बोलणारच. आता दुसरं ओपनली तुमच्या प्लॅटफॉर्मवर आता कोकाटे जे आमदार आहेत ते आहेत सिन्नरचे, त्यांची प्रशंसा मी केली काल किंवा परवा. प्रशंसा अशी केली की ते खऱ्या अर्थाने दादांच्या विचाराचे पत्ते खेळतात. नाही, पत्ते हा विषय तर मी कधीच समर्थन करणार नाही त्या गोष्टीचं, पण दादांच्या विचाराचे पक्के आहेत. कारण सिन्नरमध्ये तो खरा भोंदूबाबा होता, तिथं दादांचे मोठे नेते तिथे येत होते, पण हे कधी तिथं गेले नाहीत. दादांच्या विचाराला हे मात्र पक्के राहिले, एवढंच या ठिकाणी सांगतो. म्हणजे मोठे नेते गेल्याचा पुरावा आहे का तिथे दादांचे? सरळ सरळ सगळ्यांनाच माहिती आहेत कोण कोण तिथे गेलंय, कोणी कोणी पूजा केली. फक्त जे पूजेचे व्हिडिओ आहेत, रक्ताचे व्हिडिओ, ते भावलीवर रक्त टाकणं, नाही तर अजून काही अंगावर रक्त घेणं, हे जे काय आहेत सत्ताधारी नेत्यांतले व्हिडिओ, हे मात्र फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डिपार्टमेंटकडे आहेत. ते बाहेर येतील असं मला वाटत नाही, कारण का नाशिकच्या अजून बाहेर आलेले नाहीत. आता बघू उद्या जाऊन काय होतं. अच्छा, एकीकडे म्हणजे देशभरातच एक काळ असा होता की जेव्हा स्थानिक पक्ष जे होते त्यांचं वर्चस्व खूप वाढलेलं होतं. आता एकंदरीतच असं वाटतंय वेगवेगळ्या निवडणुकीनंतर की स्थानिक पक्ष जे आहेत ते कुठेतरी परत एकदा लयास जाताना आपल्याला दिसतंय. तुम्ही एका स्थानिक पक्षाचे नेते आहात, तुम्हाला भवितव्य काय दिसतंय? लढलो तर भवितव्य, लढलो नाही तर भवितव्य नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून लढणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि लढणं जर आपण सोडून दिलं आणि फक्त इलेक्शनच्या निमित्ताने तुम्ही प्रचाराला सभा घ्यायला लागला तर मग भवितव्य तसं फार अंधारात आहे. पण शेवटी आपण जेव्हा एका विचारासाठी लढतो, पवार साहेबांनी कष्ट करून हा पक्ष निर्माण केला, त्यानंतर नक्कीच इतर नेत्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे आमचं मत आहे की लढावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, एक ओळख निर्माण करावी लागेल आणि लोकांचा विश्वास संपादित करून मग येणारं इलेक्शन हे आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि जर ह्या गोष्टी नाही केल्या तर अवघडच आहे सगळं. शरद पवार साहेब हे पवार परिवारातून देशाचं